नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं श्रुतिका स्पॉटलाइटमध्ये खूप खूप स्वागत. जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल, आज आपण बोलणार आहोत तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेबद्दल. तर मी वाट बघते या मालिकेत अक्षरा कधी भुवनेश्वरीला धडा शिकवणार. 570 भाग होत आलेले आहेत, तरीही अजून कोणी कोणाला धडा शिकवलेला नाहीये. आणि जर तुम्ही या मालिकेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन जरी लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या, तर एक माणूस तुम्हाला असं सापडणार नाही की या मालिकेचं भरभरून कौतुक करतोय. म्हणजे ऑलमोस्ट सगळे लोक ह्या मालिकेला शिव्या घालतात. कारण झालंय असं की ह्या मालिकेची स्पीड खूप, म्हणजे कथानकाची स्पीड खूपच स्लो चाललेली आहे. म्हणजे आता जर मध्ये त्यांनी लग्नाचा प्लॉट दाखवला तर 1 किंवा 2 आठवडे त्यांनी लग्नाची तयारी करण्यात, किंवा भुवनेश्वरी हरवली तर 1 आठवडा किंवा 2 आठवडा किंवा त्याच्यापेक्षा जास्त भुवनेश्वरीला शोधणे एवढाच भागांमध्ये दाखवते. काहीही इंटरेस्टिंग दाखवण्यासाठी तर त्यांनी म्हणे चारुलता आणि भुवनेश्वरी यांचा डबल रोल दाखवायचा असं वाटेल प्रेक्षकांना, पण तसं अजिबात नाही. प्रेक्षकांना हे आधीच माहिती होतं की चारुलता हीच भुवनेश्वरी असणार आहे. तर या मालिकेतल्या कलाकारांबद्दल माझा प्रचंड रिस्पेक्ट आहे. मला त्यांच्या कोणत्याही कामाबद्दल चुका काढायच्या नाहीयेत, पण मला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे कथानकाविषयी, की स्टोरी थोडीशी अजून बेटर होऊ शकली असती. म्हणजे जसं नाव त्यांनी एकदम धडाकेबाज दिलेलं आहे किंवा प्रोमोमध्ये दाखवलं तसं तर अजिबात काहीही होत नाहीये. आणि अधिपतीच्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं झालं तर अधिपती म्हणजे कम्प्लिटली ब्रेन वॉश्ड. त्याला आईसाहेबांशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. ठीक आहे, ओके, असं असू शकतं. बाबांचं कॅरेक्टर थोडं बरं होतं, पण त्यांचंही आता टोटली ते चारूच्या पूर्ण असे चारू चारू, जसं ती चंचला म्हणते ना, बाबा नुसते चारू चारू करतात, तसं काहीच होतंय. आजी ठीक आहे, आजी एकटीच घरात काम करताना दिसते. आणि चंचला आणि तिची मावशी, चंचला आणि अधिपतीची मावशी म्हणजेच तिची आई दुर्गेश्वरी, ह्यांचं जे काही संभाषण आहे ते ऐकताना लिटरली कान बंद करावे लागतात. अतिशय कर्कश त्यांचं भाषण होतं. म्हणजे त्यामध्येही कुठेही इंटरेस्टिंग असं काही नाही. त्यांचे मध्ये मध्ये खूप सीन्स दाखवत होते. मेन लीडचे सीन्स कमी आणि त्या दोघांचे सीन्स खूप जास्त दाखवत होते. आणि मला असं वाटतं की थोडंसं काहीतरी चेंज असायला हवा, थोडी स्पीड वाढवायला हवी कथानकाची, की तेच भाग सतत फिरवून बंद केलं पाहिजे. आता चारुलताचा पडदाफाश म्हणजे भुवनेश्वरीचा पडदाफाश कधी दाखवणार आहेत काय माहिती. खूप दिवसांपासून तेच चाललेलं आहे आणि प्रेक्षक अतिशय वैतागलेले आहेत. जर तुम्ही कमेंट्समध्ये वाचल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तर तुम्हाला लक्षात येईलच. आणि आता जो झी मराठीचा जो फॉर्मॅट आहे, म्हणजे कसं होतंय की मालिकांच्या मेकर्सला असं वाटतंय की सासू सुनांमध्ये भांडणं दाखवणे की मालिका मसालेदार किंवा चांगली किंवा प्रेक्षकांना आवडेल, किंवा 2 बहिणी अतिशय कपटी, कोणतीही तुम्ही मालिका घ्या, 2 बहिणींचं कायम वाकडं दाखवणार, सासू सुनांचं कायम वाकडं 36चा आकडा त्यांच्यामध्ये, किंवा जावाचं अतिशय न पटणारं वातावरण असंच किंवा मग सगळं चांगलं चाललेलं असेल, सगळी हॅपी फॅमिली, तर एकदम भयानक मेमरी लॉस सुनेचा, किंवा मग घरातल्या लहान मुलाला एकदम भयानक आजार पण देऊन टाकणार आणि अशा ह्याच्यात सगळी स्टोरी वाढवणार. तर काहीतरी नवीन दाखवा. तेच पाहून प्रेक्षक वैतागलेले आहेत असं मला कुठेतरी वाटतं. आता तुम्ही जर आधीच्या मालिका बघितल्या, असं नाहीये ना की प्रेक्षकांना फक्त भांडणं कारस्थानं हीच आवडतात. तुम्ही जर जुळून येते रेशीमगाठी या मालिकेमध्ये आठवत असेल तर माई आणि तिची सून मेघना ह्यांचं खूप छान बॉन्डिंग दाखवलेलं, किंवा होणार सून मी या घरची ह्यामध्ये सुद्धा तिला 6 सासवांचं प्रेम मिळत होतं, किंवा अगबाई सासूबाई या मालिकेमध्ये सुद्धा सासू सुनांचा चांगला बॉन्ड दाखवला आणि तरीही त्या मालिका अतिशय चांगल्या गाजल्या बिकॉज त्यांची स्टोरी चांगली होती. किंवा आधीच्या मालिकांमध्ये थोडंसं काही ज्या चांगल्या मालिका आहेत त्या कुठेतरी लोक मिस करतात, असं काहीतरी झालेलं आहे. आणि मला वाटतं की हे कुठेतरी बदलायला हवं. तर आता झी मराठीच्या अजून बऱ्याच मालिका आहेत ज्याबद्दल मला बोलायची इच्छा आहे. मी शॉर्टमध्ये बोलेल कारण नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. शिवा ही मालिका मला आवडते बिकॉज शिवाची जी पर्सनॅलिटी आहे ती एकदम डॅशिंग, आणि आता सध्या जरी ती मालिका चांगली चालू आहे, ठीक आहे, तिच्या सासू आणि तिच्यात सगळे प्रॉब्लेम्स दाखवलेत, बट ती रडत न बसता किंवा मिळेमिळे न दाखवता थोडीशी स्ट्रॉंग दाखवली. ती सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायचं तिचे प्रयत्न दाखवले, ते मला कुठेतरी चांगलं वाटलं. त्याच्यानंतर आप्पी आमची कलेक्टर ही मालिका आधी मला खूप चांगली वाटत होती, बट त्याच्यात सतत प्रॉब्लेम्स दाखवतात. आणि त्यांचा जो मुलगा आहे अमोल, त्याची ऍक्टिंग कमाल आहे. म्हणजे
तो एवढा छान आहे, तरी पण तो सगळे डायलॉग्स अतिशय उत्तम बोलतो एवढ्या कमी वयात देखील, आणि सगळं त्याचं छान म्हणजे दाखवतात. पण त्यांचा जो आजारपण त्याला ते दाखवले ते म्हणजे त्या मालिकेमध्ये अतिशय गैरसमज भरून दाखवलेत. म्हणजे सतत कोणी ना कोणीतरी एकमेकांशी काहीतरी लपवणार, त्यामुळे अबोला, भांडणं, किरकिरी हे खूप जास्त झालेलं आहे. तेच 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 स्पेशली अर्जुनचं वागणं. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर पुन्हा कर्तव्य आहे. ही मालिकेमध्ये तुम्ही एक दिवस मला असा आनंदी दिवस शोधून दाखवा. त्या मालिकेमध्ये कम्प्लिटली सगळे रडायचेच दिवस आहेत. म्हणजे सुखाचे दिवस तर त्या मालिकेत नाहीच आहेत. आय नो मालिकेमध्ये जास्त लॉजिक आपण बघू शकत नाही, म्हणजे जास्त लॉजिकल गोष्टी ते दाखवतच नाही. पण ॲटलिस्ट थोडंसं मनाला पटेल किंवा हा बाबा हे काहीतरी होऊ शकतं असं तरी निदान दाखवा. माझी एवढीच विनंती आहे. कारण आता भुवनेश्वरी जी गायब झालेली ती कुठे गेली, का गेली, कुठे राहत होती ते त्यांनी काहीही दाखवलं नाही. ठीक आहे, ते नंतर दाखवतील कदाचित. पण ती एवढ्या कमी वेळात इंग्लिश शिकली, शास्त्रीय संगीत शिकली, त्यानंतर ती मराठी शुद्ध भाषा बोलायला शिकली. कसं शक्य आहे? म्हणजे जी कधीही ती बोलायची की मी पूर्ण अशिक्षित आहे, अडाणी आहे, तरी सुद्धा तिला एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या कमी वेळात जमल्या कशा? आणि तिचा जो डायलॉग आहे, अक्कल महत्वाची, शिक्षण काही महत्वाचं नाही, ते खूप व्यर्थ आहे. तर ते कुठेतरी त्यांनी चुकीचं सिद्ध करून दाखवायला हवं होतं अक्षरा थ्रू. पण तसं तर अजिबात होत नाही. अक्षरा तिच्यासमोर काहीच नाहीये. तिचे जे प्लॅन्स आहेत ते अक्षराला कळतच नाही. अधिपती तर त्याच्याबद्दल तर बोलायलाच नको. तसं तर मला अजून बरेच मुद्दे बोलायचे आहेत, मी अजून खूप बोलू शकते. पण व्हिडिओ खरंच खूप मोठा होईल आणि मग तुम्हालाही बघायला कंटाळा येईल ऑफकोर्स. तर त्यामुळे मी इथेच थांबवते. आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कारण हा माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ आहे. बऱ्याच सुधारणा करणे गरजेचं आहे, मला माहिती आहे. तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि अजून नेक्स्ट कोणता व्हिडिओ बनवू ह्याबद्दलही तुमचे काही सजेशन्स असतील तर मला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय. थँक्यू.